नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरामध्ये कोणी केंद्र सरकार पुरस्कृत ज्या योजना आहेत अनुदानाच्या, जसे की इंदिरा गांधी योजना, त्यानंतर संजय गांधी निराधार योजना, त्यानंतर श्रावण बाळ योजना, अशा योजनेमधून लाभ घेत असेल किंवा अपंग योजनेमधूनही कोण अपंग बांधव लाभ घेत असेल तर त्यांना हयातीचा दाखला देणं गरजेचं आहे। दरवर्षी त्यांना हयातीचा दाखला द्यावा लागतो मित्रांनो, परंतु तुम्हाला आता हयातीचा दाखला काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही। तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमधून तुमचा हयातीचा दाखला हा काढू शकतात। कशा पद्धतीने हयातीचा दाखला काढायचा आहे ऑनलाईन तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दोन ॲप डाउनलोड करावे लागतील। एक म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ॲप, या ॲपची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली। त्यानंतर आधार फेस आरडी ॲप देखील तुम्हाला डाउनलोड करायचं आहे मित्रांनो। हे दोन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे बघा, हे एक आधार फेस आरडी आणि बेनिफिशरी सत्यापन ॲप। हे ॲप डाउनलोड केल्यानंतर ह्या ॲपला तुम्हाला ओपन करायचं आहे। तर बघा, या ॲपला ओपन करायचं आहे। ॲपला ओपन करताना तुम्हाला जी सुटेबल लँग्वेज असेल तर ती सुटेबल लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करून घ्या। लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर आता तुमच्यासमोर या ॲपचा मेन जो इंटरफेस असेल तर तो इंटरफेस ओपन होईल, ज्यात तुम्हाला डिव्हाइस रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही स्वतःचा आधार कार्ड वापरूनही रजिस्ट्रेशन करू शकतात। यात तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर टाका। ईमेल आयडी नाही टाकला तरी चालेल, ऑप्शन आहे। रजिस्टर पर्यायावर क्लिक करा आणि OTP इथं सबमिट करा। OTP सबमिट केल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा मित्रांनो। डिव्हाइस रजिस्ट्रेशनमध्ये तुमचं नाव टाका। तुमचं नाव टाकल्यानंतर या टर्म्स आणि कंडिशनच्या चेकबॉक्सला टिक करा। त्यानंतर तुम्हाला ते म्हणेल की तुम्ही तुमचा फेस स्कॅन करत आहात का, तर तुम्हाला फेस स्कॅन करायचा आहे। त्यासाठी येस या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा फेस स्कॅन करून घ्या मित्रांनो। तर बघा, अशा पद्धतीने हा फेस स्कॅन होईल। फेस आज सक्सेसफुली स्कॅन झालेला आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला आता एक सिम्बॉल दिसत असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचं, तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं सिम्बॉल दिसतंय, तर त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता दिसेल की नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम म्हणजे NSAP, तर NSAP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला ज्याचं तुम्हाला हयातीचं सर्टिफिकेट बनवायचं आहे किंवा ज्याचं हयातीचं सर्टिफिकेट काढायचं आहे त्याचं आधार कार्ड जवळ घेऊन घ्या मित्रांनो। त्यानंतर एक नंबरचा ऑप्शन दिसतंय बेनिफिशरी व्हेरिफिकेशन, तर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता त्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्याचबरोबर त्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तोही टाकायचा आहे। ईमेल आयडी टाकला नाही तरी चालेल। त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा मित्रांनो। आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर या चेकबॉक्सवर टिक करा आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा। सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा। सबमिट पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता बेनिफिशरी व्हॅलिडेटची जी टर्म्स आणि कंडिशन आहे तर त्याच्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि स्कॅन, तुम्ही जशा पद्धतीने रजिस्ट्रेशनच्या वेळी फेस स्कॅन केला होता तशा पद्धतीने बेनिफिशरीचा फेस तुम्हाला स्कॅन करायचं आहे, ज्याचं तुम्हाला हयातीचं सर्टिफिकेट काढायचं आहे। त्यानंतर फेस स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला जी बायोमेट्रिक डिटेल्स असेल तर ती बायोमेट्रिक डिटेल्स येईल, ज्या पद्धतीने तुमच्या आधार कार्डवर डिटेल्स असेल तर त्या पद्धतीने डिटेल्स इथं शो होईल। ती डिटेल्सही तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घ्या। त्यानंतर तुम्हाला ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे मित्रांनो। ओके या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला हयातीचं जे सर्टिफिकेट आहे तर ते कसं डाउनलोड करायचं आहे, तर खाली एक ऑप्शन शो होत आहे व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट, तर व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ID आला असेल तर तो ID तुम्हाला इथं टाकायचा आहे। बघा, रजिस्टर मोबाईल नंबरवर ID आला असेल तर तो ID तुम्ही इथं टाका मित्रांनो। तर अशा पद्धतीने बघा टेक्स्ट मेसेज आला आहे BSA ID आहे, तर हा BSA ID कॉपी करून घ्या आणि तिथं पेस्ट करा आणि व्हेरीफाय या पर्यायावर क्लिक करा। व्हेरीफाय या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमचं जे हयातीचं सर्टिफिकेट आहे तर ते हयातीचं सर्टिफिकेट तुम्हाला शो झालेलं आहे। तर बघा मित्रांनो, इथं तुमचं जे सर्टिफिकेट आहे तर ते सर्टिफिकेट शो झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचं जे हयातीचं सर्टिफिकेट आहे तर ते काढू शकतात। इथं तुम्हाला शो होईल की तुम्ही कोणत्या स्कीममधून, गव्हर्नमेंटच्या स्कीममधून अनुदान घेत आहेत। इथं शो होतं की इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीममधून हे लाभार्थी लाभ घेतोय, तर अशा पद्धतीने तुमची ही स्कीम शो होईल मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा।